नमस्कार. आज आहे 25 सप्टेंबर आणि आज जवळपास 70% महिलांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि अजून 30% महिला ज्या आहेत त्या पैसे भेटण्यापासून राहिलेल्या आहेत. तर अशा महिलांना कधी पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत याच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि पैसे जे आहेत ते तुम्हाला कशामुळे आलेले नाही किंवा पैसे तुम्हाला येणार की नाही ही संपूर्ण माहिती आणि एक परिपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते आज मी तुम्हाला करणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जरी पैसे आज आलेले नाहीत तर ते पैसे तुम्हाला किती तारखेला तुमच्या अकाउंटवर प्राप्त होतील, तसेच जर पैसे आले नाही तर काय करायचे आणि पैसे येणार की नाही हे देखील इथपर्यंत आपण संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे आज आहे 25 सप्टेंबर 2024 आणि आज सकाळी 9:03 संपूर्ण जवळपास 70 ते 80% महिलांना पैसे जे आहेत ते 9:03 संपूर्ण महाराष्ट्रात पैसे जे आहेत ते वाटप झालेले आहेत. आता पैसे कोणाला किती भेटले ते अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता आलेला नव्हता अशा महिलांना डायरेक्ट 4,500 रुपयांचा मोठा हप्ता जो आहे तो तिन्ही हप्ते एकत्रितपणे प्राप्त झालेले आहेत. आणि ज्या महिलांना पहिले 2 हप्ते आलते म्हणजे 3,000 रुपयाचा हप्ता जो आलता अशा महिलांना पैसे जे आहे ते 1,500 रुपयाचा हप्ता देखील प्राप्त झालेला आहे. आता संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती ठरते म्हणजे पैसे आले हे तुम्हाला एक प्रूफ म्हणून एक दाखवतो मी. तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता. आपले सर्व सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की थँक्यू सर, आम्हाला पैसे जे आहे ते प्राप्त झालेले आहेत. आणि पैसे सकाळी 9:03 4 मिनिटांनी किंवा 9 वाजल्याच्या पुढे संपूर्ण महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त झालेले नाहीत. आता यामध्ये भरपूर महिला राहिलेल्या आहेत. आता त्या महिला कशामुळे राहिल्या तर त्याच्याविषयी 3 ते 4 महत्त्वपूर्ण कारणे जे आहेत ते असणार आहेत. 3 ते 4 गोष्टी असणार आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे कधी पडणार त्याच्याविषयी संपूर्ण माहिती मिळून जाईल. सर्वात प्रथम म्हणजे आज 25 तारीख आहे आणि आज आपण सकाळी 8 वाजता व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच टायमाला जवळपास त्याच्यानंतर 1 तासानेच संपूर्ण महिलांना पैसे जे आहेत ते येण्यास प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मित्रांनो, आपण अपडेट जे आहे ते सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे सबस्क्राईब करूनच ठेवा, कारण की परत जर हप्ता आला तर सर्वात प्रथम आपण तुम्हाला माहिती देऊ. चला तर आता उद्या आहे 26 तारीख आणि 27 तारीख. तर ज्या महिलांना आज पैसे आले नाहीत तर त्या महिलांना उद्या किंवा परवा दिवशी पैसे येणार का तर त्याच्याविषयी गोष्ट जाणून घ्या. सर्वात प्रथम DBT जे असते, DBT पोर्टल म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर, ज्याद्वारे संपूर्ण महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त होत असतात. हे जे DBT पोर्टल कशाप्रकारे वर्क करते ते आपण थोडक्यात आणि एकदम साध्या सिंपल भाषेत जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनातील भरपूर शंका ज्या आहेत त्या लवकरच दूर होतील. आता DBT जे आहे ते पोर्टल ते म्हणजे एक सोबतच ते जवळपास 50 ते 60 लाख महिलांना त्याची कॅपॅसिटीज आहे. 50 ते 60 लाख महिलांना एका दिवशी DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ते करू शकतात. 50 ते 60 लाख महिलांना पैसे जे आहे ते आज सकाळपासूनच कंटिन्युअसली ट्रान्सफर होत आहेत. आता ज्या महिला राहिलेल्या आहेत अशा महिलांनी सर्वात अगोदर म्हणजे 3 गोष्टी ज्या आहेत त्या चेक करून घ्यायच्या आहेत. तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही भरलेला ज्या ठिकाणी भरला आहे त्या ठिकाणी तो अप्रूव्ह झालेला आहे का किंवा तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का, त्या गोष्टी जर तुम्ही चेक केल्या नसतील तर ते एकदा चेक करून घ्या. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मोबाईलवर मेसेजद्वारे देखील तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती समजत असते. समजा मेसेज आला की अप्रूव्ह झाला म्हणून मेसेज आला असेल तर ठीक आहे, काहीच अडचणीचा विषय नाही. परंतु काही महिलांना फॉर्म पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झाला असे देखील SMS आलेले आहेत. तर त्यांनी एकदा जिथे फॉर्म भरला आहे तुम्ही मग तो सेतू केंद्रात भरला असेल किंवा जवळपासच्या कोणा मोबाईलवरून भरला असेल किंवा कुठेही भरला असेल तर लॉगिन ID आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर त्या फॉर्मचे स्टेटस काय आहे ते देखील लगेच समजून जाते. आता भरपूर महिलांचा हा देखील प्रश्न होता की आमचा फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झालेला आहे आणि विलेज लेवल असेल किंवा वार्ड लेवल असेल किंवा इतर कोणतीही लेवलवर पेंडिंग आहे असं दाखवत आहे, तर त्या महिलांनी काय करायचे तर एक गोष्ट लक्षात घ्या. सध्या पैसे जे आहेत ते फक्त डिस्ट्रिक्ट लेवलवर जरी अप्रूव्ह झाला फॉर्म तरी देखील संपूर्ण महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त होत आहेत. त्यामुळे फक्त डिस्ट्रिक्ट लेवलवर अप्रूव्ह असेल नो प्रॉब्लेम. इथून पुढे देखील डबल फॉर्म जर चेक झाले तर ते विलेज लेवल किंवा वार्ड लेवलला चेक होऊ शकतात. त्यामुळे एकदा डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्यानंतर हे पहिले 2-3 हप्ते तुम्हाला 100% पडणारच आहेत जर डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह असेल तर. आता ही शंका दूर झाली. आता याच्यानंतर दुसरी शंका म्हणजे सर आम्ही तर फॉर्म भरलेला आहे, DBT देखील लिंक आहे,
त्यामुळे तुम्ही DBT स्टेटस लिंक आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही npci.org या वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या वेबसाईटवर तुमचा आधार नंबर आणि OTP टाकून तुम्ही चेक करायचे आहे की इनेबल फॉर स्टेटस DBT असेल किंवा बँक लिंक आहे की नाही आणि कोणत्या महत्त्वपूर्ण म्हणजे कोणत्या बँकेशी आधार तुमचे संलग्न आहे. आता भरपूर महिलांचे असे देखील झालेले आहे, आधार कार्ड समजा SBIला उदाहरणार्थ SBIला लिंक आहे आणि पैसे जे आहेत ते त्यांनी अपलोड करताना पोस्टाच्या बँकेचे केले असेल तर पैसे जे आहेत ते कधी कधी SBIलाच देखील पडू शकतात आणि जर पोस्टाचे अकाउंट असेल तर पोस्टाच्या अकाउंटमध्ये देखील क्रेडिट होऊ शकतात. किंवा मग काही महिला असा देखील प्रॉब्लेम झालेला आहे, आधार कार्ड एका दुसऱ्या बँकेला लिंक आणि पैसे जे आहेत ते दुसऱ्याच अकाउंटवर पडलेले आहेत. मग त्यांचं स्वतःचं अकाउंट असते, ते दुसऱ्याच्या कोणाच्याही अकाउंटवर असे पैसे ट्रान्सफर होत नाहीत. फक्त विषय काय होतो, तुमचे जर 2 अकाउंट असतील आणि दोन्ही अकाउंट आधारला लिंक असतील तर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका अकाउंटवर पैसे जे आहेत ते क्रेडिट होऊ शकतात. त्यामुळे अजून देखील तुम्ही चेक करा आपले कोणत्या अकाउंटवर पैसे पडलेले आहेत आणि आपले किती अकाउंट जे आहे ते आधारशी लिंक आहेत. ती गोष्ट चेक केल्याच्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे आता ह्या 2-3 गोष्टी जर क्लिअर झाल्या आणि तुमचा फॉर्मचे स्टेटस देखील जर अप्रूव्ह असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचे आहे तर आज 25 सप्टेंबर म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे की पैसे पडतील की नाही. किंवा आता याच्यानंतर उद्या आहे 26 तारीख, उद्याची तारीख देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की ज्याप्रमाणे आज 50 ते 60 लाख महिलांना लाभ जो आहे तो प्राप्त झालेला आहे. जर तुमचे सगळे स्टेटस ओके असेल तर उद्या सकाळी 9 ते 10च्या दरम्यान तुम्हाला पैसे जे आहे ते डायरेक्ट DBTद्वारे बेनिफिट ट्रान्सफर मिळणार आहे. परंतु जर तुम्हाला पैसे भेटले नाही तर यावर आपण काय करू शकतो, आणखीन पुढे एक देखील तारीख दिलेली आहे त्यांनी 27, परंतु या 2 दिवसात पैसे तुम्हाला यायलाच हवे पाहिजेत, कारण की याच्यानंतर 28 तारखेला शनिवार आहे आणि शनिवारी देखील दुपारपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यानंतर 29 तारखेला तर रविवार आहे आणि रायगडमध्ये कार्यक्रम देखील आहे. त्यामुळे रविवारी पैसे येण्याचे चान्सेस असू शकतात, परंतु एवढे नाही की जे उद्या आणि परवाची या 2 दिवसात पैसे जे आहेत ते तुम्हाला प्राप्त होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. आता अशा कोणत्या महिलांना पैसे जे आहेत ते आतापर्यंत ट्रान्सफर झालेले आहेत तर त्या कोणत्या महिला आहेत ते अगोदर जाणून घेऊया. ज्या महिलांनी सुरुवातीला ऑगस्टच्या सुरुवातीलाच फॉर्म भरलेले आहेत किंवा जुलैच्या एंडिंगला किंवा जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व महिलांना जवळपास पहिले 2 हप्ते आणि आताचा 3रा हप्ता देखील पडलेला आहे. म्हणजे जवळपास त्या महिलांनी जर लवकर फॉर्म भरला असता तुम्ही तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता, जेणेकरून तो फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकरात लवकर पडलेले आहेत. म्हणजे ज्या लोकांनी किंवा ज्या महिलांनी फॉर्म जे आहेत ते तुमचे सर्वात अगोदर आणि लवकर भरलेले आहेत अशा महिलांना सर्वात अगोदर डायरेक्ट DBTद्वारे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर झालेले आहेत. आणि ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत किंवा भरपूर उशिरा फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना अजूनपर्यंत DBTद्वारे पैसे जे आहेत ते अजूनपर्यंत ट्रान्सफर झालेले नाहीत. परंतु टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही, अजून 2 ते 3 दिवस आहेत आणि दररोज 50 ते 60 लाख महिलांच्या पैसे पाठवण्याचा टप्पा जो आहे ते सरकार जे आहे ते कंटिन्युअसली करत आहे आणि दररोज 50 ते 60 लाख महिलांना जर पैसे पाठवले तर या 2 आणि 3 दिवसातच जवळपास 2 ते 2.5 कोटी महिलांना फॉर्मचे पैसे जे आहे ते वाटप होऊ शकतात. आणि राहिला मुद्दा महत्त्वाचा म्हणजे रविवारी पैसे पडतील का, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर यांनी शनिवारी ऑटोपे जर सेट केले, ऑटोपे म्हणजे एक नॉर्मल ऑटोमॅटिक पेमेंट सिस्टीम असते, DBTमध्येच असते ते, त्यांनी तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैसे जे आहे ते ट्रान्सफर करण्याचे टाईम लावून ठेवतात आणि रविवारी देखील पैसे जे आहे ते पडू शकतात. अशा प्रकारचे मित्रांनो संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि जर अजूनपर्यंत तुम्हाला पैसे भेटले नसतील तर कमेंट करून आपल्याला नक्की सांगा, आणि त्यात तुमचे नाव आणि तुमचे जिल्ह्याचे नाव टाका, जेणेकरून आपल्याला संपूर्ण समजेल की अजूनपर्यंत किती महिलांना पैसे पडलेले नाहीत आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला काही करता आले तर आपण 100% ते करणार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या हक्काचे आहेत आणि हे पैसे जे आहेत ते तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत. फक्त विषय काय आहे तर तुम्ही थोडीशी वाट पाहायची आहे. म्हणजे 2-3 दिवस म्हणजे आज उद्या आणि परवा या 3 दिवसातच तुम्हाला पैसे पडणार आहेत. जर पैसे पडले नाही तर त्याच्यासाठी देखील भरपूर ऑप्शन आहेत. आपण पुन्हा फॉर्म एडिट करू शकतो जर काही मिस्टेक झाली असेल तर, आणि जर काही मिस्टेक नसेल तर फॉर्म एडिट करण्याची सुद्धा गरज नाही. किंवा तुमचे फॉर्म जर एकदा अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त वाट पहा थोड्या दिवस आणि तुमचे बँक अकाउंट एकदा चालू आहे की बंद आहे हे देखील एकदा चेक करून घ्या. जर KYC केली नसेल अकाउंटची तर KYC देखील करून घ्या, जेणेकरून पैसे पडण्यास कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि
पैसे जे आहेत ते तुमच्या डायरेक्ट खात्यावर ट्रान्सफर लवकरच होणार. त्यासाठी फक्त तुम्ही 1-2 ते एक महत्त्वपूर्ण कामे जे आहेत ते करून घ्या. पैसे जे आहेत ते तुमच्या हक्काचे आहेत आणि हे पैसे जे आहेत ते तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत. फक्त विषय काय आहे तर तुम्ही थोडीशी वाट पाहायची आहे. म्हणजे 2-3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसातच तुम्हाला पैसे पडणार आहेत. जर पैसे पडले नाही तर त्याच्यासाठी देखील भरपूर ऑप्शन आहेत. आपण पुन्हा फॉर्म एडिट करू शकतो जर काही मिस्टेक झाली असेल तर. आणि जर काही मिस्टेक नसेल तर फॉर्म एडिट करण्याची सुद्धा गरज नाही. किंवा तुमचे फॉर्म जर एकदा अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त वाट पहा थोड्या दिवस आणि तुमचे बँक अकाउंट एकदा चालू आहे की बंद आहे हे देखील एकदा चेक करून घ्या.